आणि आता एक धक्कादायक बातमी आहे। यवतमाळमधून शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नावरून सध्या टीकेची झोड उठली आहे। या प्रश्नपत्रिकेत उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला होता। एकीकडे जात व्यवस्था निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना असा प्रश्न आल्यानं टीकेची झोड उठली आहे। यवतमाळमधल्या सराव परीक्षेत हा खळबळजनक प्रश्न विचारण्यात आला आहे, त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त होत आहे। साठी जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये मदत व्हावी आणि त्यांचा चांगलं तयारी व्हावी यासाठी टार्गेट पीक हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू केला होता। त्यामध्ये आपण 5वी आणि 8वी या इयत्ताची सराव परीक्षा, त्याचे पेपर तपासणी, त्याचप्रमाणे पेपर तयार करण्याची जबाबदारी टार्गेट पीक या संस्थेला दिली होती। इयत्ता 5वी आणि 8वी मिळून आपल्याकडे जवळपास 24,000 विद्यार्थी या प्रिपरेशन करत आहेत आणि फेब्रुवारीमध्ये ते एक्झाम देणार आहेत। यामध्ये सेकंड रिव्हिजन टेस्टमध्ये आत्ता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।